परांजपे, तुमचे अशील पुण्यात नसल्याचा पुरावा सादर केला मी. तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज बोला. माय लॉर्ड, आता मला जालिंदर निंबाळकर यांची मुलगी तुळजा यांना बोलवण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. तुळजा. जे काही बोलीन ते खरं खरं बोल. तुम्ही तुळजा सूर्यकांत जगताप बरोबर? हो. तुम्ही मला सांगू शकाल जालिंदर हे व्यक्ती म्हणून कसे आहेत, वडील म्हणून तुमचं त्यांच्याशी नातं कसं आहे? नातं नातं होतं ना. जन्माने मी यांची मुलगी आहे, पण त्याच्या पलीकडे त्यांची आणि माझी एक खास आठवण अशी काहीच नाही माझ्याकडे. माझं लहानपण आणि माझ्या लग्नाआधीचं माझं पूर्ण आयुष्य हे माझ्या आयांबरोबर गेलं. डॅडींनी ना कधी मला प्रेमाने जवळ घेतलं, ना बाप म्हणून त्यांनी कधी माझे लाड केले. खरं तर यांना मुलगी कधी नकोच होती आणि हे सतत त्यांनी मला ऐकून दाखवलंय. प्रत्येक वेळी यांनी माझा फक्त तिरस्कारच केलेला. त्यामुळे ना आमच्यामध्ये कधी लेख आणि वडिलाचं नातं निर्माण होऊच शकलं नाही. आमच्यात झाले ते फक्त आणि फक्त वाद. तुम्हाला खरं सांगू का, मला ना डॅडींचं वागणं कधी पटलंच नाही. डॅडी, तुम्ही कधी मला प्रेमाने जवळ घेतलं नाहीत. वडील म्हणून माझं तुमच्यावरती खूप प्रेम होतं आहे आणि यापुढे सुद्धा राहील. का वागला तसं? का कायम तुम्ही माझा दुस्वास केला? माझा केला, माझ्या आईचा केला, तुमच्या बायकांचा केला. का वागला तसं? कारण तुम्ही बायका प्रेमाने शाफारता. जरा कुठं तुमच्याशी प्रेमाने वागायला गेलं का डोक्यावर बसता. तुमची लायकीच नसते हो तुमच्याशी प्रेमाने वागण्याची. आम्ही जे काय केलं, आम्ही जे काय कमावलं ते आमच्या हिमतीवर कमावलं, आमच्या जीवावर कमावलं आणि त्याचं श्रेय या बायकांना आम्हाला कधीच द्यायचं नव्हतं. म्हणून पहिल्यापासून आम्ही यांना त्यांच्या लायकीनुसारच वागवलं. आणि तुम्ही तरी कुठल्या तोंडाने बोलताय हो? तुमच्या डॉक्टरकीच्या शिक्षणाचा सगळा खर्च आम्ही केलाय. आज त्याच बापाच्या जीवावर उठलात. अशी या बायकांची वागण्याची पद्धत असते आणि म्हणून आम्ही बी त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने वागलो. बाईला कायम मुठीत ठेवलं. शाबास. हे सगळं बोलून तुम्ही कोर्टासमोर तुमचा स्वतःचा चेहरा दाखवलात ते फार बरं केलं.